ये चॉकलेट पूरन, चॉकलेट है या पाइनएप्पल। अच्छा, ये कौन सा है? ये कैर 50-50 हो गया, 50-50 या। अच्छा, ये खवा हो गया, मावा पूरन। मावा पूरन, या। ये हमारा मैंगो पूरन है। हां। आणि आता माझ्याजवळ आला आहे मसाला डोसा आणि जबरदस्त आहे तो। हा आहे उडुपीचा मैसूर मुंडा, साऊथ इंडियन स्टाईल। 10 out of 10 for this place. It's yummy, amazing. थँक यू। Highly recommend. It has a really good food. Dosa and puran poli is really nice. मी शुभांगी आणि आम्ही चालवतोय भास्कर पुरणपोळी घर, पिंपळे सौदागर इब्राहिम। इवन दो आम्ही अंबानीच्या वेडिंग मध्ये पण आमचा स्टॉल होता हो। आणि त्यांना कोकोनट पुरणपोळी आवडले खूप। फिल्टर कॉफी आलेली आहे आणि असतो एवढी चविष्ट पुरणपोळी मी पहिल्यांदा बघितली घरी, एकदा नक्की भेट द्या। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या फ्रेश अशा व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, पाऊस सुरू आहे आणि 2 दिवसांनी पावसाने तर अक्षरशः पुण्याला झोडपून काढलेला आहे आणि आज कुठं पावसाचा रश कमी झालेला आहे, त्यामुळे रश कमी झाला आणि लगेच मी बाहेर निघालो आहे फिरायला, खाद्य भटकंती करायला। तर मित्रांनो, सण समारंभ सुरू झाले म्हणजे आता श्रावण चालू झाला आहे आणि इथनं सणाला सुरुवात होते आणि सण यायला सुरुवात होते। विविध प्रकारचे कार्यक्रम असतात, घरच्या पूजा असतात आणि त्या पूजेमध्ये एक पदार्थ असा नेहमी बनवला जातो, तो म्हणजे सगळ्यांचा आवडता फेमस म्हणजे पुरणपोळी। आणि माझी तर आवडती पुरणपोळी आहेच। आपल्या महाराष्ट्रातल्या बऱ्याच जिल्ह्यामध्ये अशी पुरणपोळी बनवली जाते, पण ती वेगवेगळ्या प्रकारानं बनवल्या जाते। तर अशाच व्हेरायटीसाठी प्रसिद्ध असलेल्या पुरणपोळी घराला भेट देण्यासाठी आलो आहे मी आता पिंपळे सौदागरमध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारची पुरणपोळी इथे तयार केली जाते आणि त्याची चव घेण्यासाठी मी इथं आलेलो आहे। तर मी तर विदर्भातला आहे, एकच पुरणपोळी खाल्ली होती। चला तर आपण एक्सप्लोर करूया आणि जबरदस्त अशी टेस्ट असेल असं वाटतं मला आणि टेस्ट घेऊया। सांगायचं झालंच पुरणपोळी घर तर आहेच आणि त्यांचं कॉम्बिनेशन उडुपी अन्न म्हणजे साऊथ इंडियन स्टाईल जे आहे पदार्थ, डोसा झाला, इडली झाली, अशा प्रकारचं पण स्टॉल त्यांचं शेजारी आहे, त्याला पण एक्सप्लोर करूया आपण। चला तर मग। मित्रांनो, काही कस्टमर्स इथं बसलेले आहेत, बरेच लोक बसलेले आहेत। त्यामध्ये आता एक सर पुरणपोळी खात आहे, त्यांना विचारूया पुरणपोळीबद्दल आणि त्या टेस्टबद्दल विचारूया। चला तर मग। पुरणपोळी खूपच छान आहे आणि स्पेशली मँगोवाली खूप छान आहे, तुम्ही एकदा ट्राय करावं कसं आहे। थँक्यू। थँक्यू। सांगा 27 प्रकारचे प्रकार आहे पुरणपोळीचे। आता ते पुरणपोळ्या कशा बनवतात वेगवेगळ्या प्रकारच्या ते आपण बघूया, चला। ये सूजी रवा रहता है, सूजी। या। ये हमारा मैंगो पूरन है। हाँ, इसमें बनाते हैं सर। ये हमारा कैरेट है। हाँ, कैरेट है। अच्छा,
ये बादाम रहेगा सर। ये मैंगो हो गया। हाँ ये कैरेट हो गया सर। कैरेट ओके। हा कुठला आहे? ये चॉकलेट हो गया। चॉकलेट। ओह माय गॉड। सबसे टॉप सेलिंग आइटम हमारा अच्छा, बादाम। यस। ये कौन सा है अभी? ये खवा पुरणपोळी है। खवा है। रहता है सर, हाँ। जैक फ्रूट रहता है, पाइनएप्पल रहता है, खवा रहता है। ये हमारा टॉप सेलिंग पुरणपोली है। और इसके बाद आप घर में तो दाल वाला सब खाते हैं, हमारे पास पूरा नया आइटम है। बादाम हो गया, पाइनएप्पल, जैक फ्रूट, अंजीर, खवा, चॉकलेट, डेट्स, ये सब पूरा हो गया सर। अच्छा। तो आप कभी भी आप इसको लॉन्ग टाइम चला सकते हैं, ज़्यादा दिन 10 दिन चलता है सर हमारा पुरणपोली। वैरायटी दाल का 4 दिन चलता है सर। थँक्यू थँक्यू। वेलकम सर। मित्रांनो जवळपास 20 प्रकार आहेत. मी 7 ते 8 प्रकार बघितले म्हणतानी. पण आता चला तर आपण मस्तपैकी यांचा कोंबो असतो आणि तो कोंबो ट्राय करूया. आणि जबरदस्त असा टेस्ट आहे. अंजीर आहे, मँगो आहे, कोकोनट आहे, जबरदस्त असा आहे. 50-50 मिक्स आहे. जबरदस्त अशा पुरणपोळीची व्हेरायटी आहे 20. त्यातला आपण कोंबो ट्राय करूया. आणि असंच नाही, मागच्या साईडला उडपी जे साऊथ इंडियन स्टाईल जे प्रसिद्ध आहे डोसा इडलीसाठी, तिथले पण डोसा आणि इडली ट्राय करूया आपण. ॲक्च्युली मित्रांनो आपल्या कोंबोमधला मोदक मिस झाला होता. काय प्रॉब्लेम नाही, आता मोदक आलेला आहे. मित्रांनो कुठलाही एकच पदार्थ सारखा तो खाल्लेला तर काही दिवसांनी तो आपल्याला आवडत नाही. पण त्याच्यामध्ये जर व्हेरायटी खाल्ली आपण तर तो पदार्थ आपल्याला आवडायला लागतो आणि त्याची चव लागायला लागते. आणि मला पण असंच टेस्ट करायला आवडतं. तर मित्रांनो हे बघा 4 कलर आहेत, 4 टाईपचे आहेत. 50-50 आणि मँगो आणि खवा असं कॉम्बिनेशन आहे. आंब्याचा रस आहे, मस्त कटाची आमटी आहे आणि मोदक आहे. मित्रांनो आमरसचा सीझन संपलेला आहे. पण आता आमरस ट्राय करतो पुरणपोळीसोबत. जबरदस्त हा आहे. खवा आहे, खव्याची पुरणपोळी आहे. हा आहे मँगो.
इथली आता टेस्ट करतो ना मी, मँगो पुरणपोळी आहे, जबरदस्त वाटते मला. आता टेस्ट केली. आता मी मस्त एक कॉम्बो संपवतो आणि तुम्हाला भेटतो. मित्रांनो, मला तर पुरणपोळी खायला आवडतेच, पण छोट्या मुलांना पण पुरणपोळी खायला आवडते, डोसा खायला आवडते. इथे छोटासा शौर्य बसलेला आहे. आता शौर्यकडून ऐकून घेऊ तिथल्या पुरणपोळीबद्दल आणि जो काही डोसा खातोय त्याच्याबद्दल विचारूया आणि बघूया लहान मुलाला चव कळते काय ते आपण बघूया. Hi, my name is Shaurya and this restaurant has a really good food and I like it so much that I can order it every time. Its dosa and puran poli is really nice. I ate it and it's incredible. Oh. I like its dosa. I like its sponge dosa. Taste. Have a taste. It tastes very good and its sambar and chutney is very good also. I like puran poli because it is very sweet and tasty and its amti is really nice and spicy kind of. ना आता खाऊया आपण उडुपी अन्नाचा मसाला डोसा खाऊया. जबरदस्त इथला फेमस आहे आणि बऱ्याच लोकांचा रिकमेंडेड आहे. बरेच लोक सकाळी तर एवढी गर्दी होती अक्षरशः ते बॅटर संपून जातं. आणि चला तर आता आपल्या म्हणण्यावरून त्यांनी एक मसाला डोसा तयार केला आहे, तर ट्राय करूया. चला. चे 20 प्रकार तर आहेच, पण त्याच्यासोबत उडुपी हे तुम्ही नाव ऐकलं असेल. साऊथ इंडियन स्टाईल आहे त्यांचे. मेदूवडा झाला, मसाला डोसा झाला, साधा डोसा झाला, असे प्रसिद्ध आहे जबरदस्त. आणि आत्ता मी मसाला डोसा ट्राय करतो आहे. असा जबरदस्त मसाला डोसा बनवला आहे आणि मस्तपैकी इथे सांबार आहे, चटणी आहे. आणि चला तर आता मी ट्राय करतो आणि तुम्हाला टेस्ट कशी आहे ते सांगतो, कारण का पहिल्यांदा उडुपीचा मी मसाला डोसा ट्राय करतो आहे. तर चला मी आता टेस्ट करतो याची. जबरदस्त चव आहे. अजून भन्नाट आहे. खास करून आहे ना उडुपी हे साऊथ इंडियन पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. गोड त्यानंतर तुम्हाला थोडं तिखट खायचं असलं तर मसाला डोसा आहे, नक्की ट्राय करा आणि नक्की इथे एकदा. तर आता मी मसाला डोसा संपवतो आणि तुम्हाला भेटतो. कि हम इस आउटलेट में पहली बार आए, फर्स्ट टाइम फॉर ऑल ऑफ अस. पूरनपोड़ी इज़ बेस्ट, खास तौर से जैक फ्रूट. उसके बाद कोकोनट. कोकोनट वन भी. कोकोनट. अच्छा. Visited this outlet for the first time and I had a wonderful experience. We had dosa, since it's not a place for dosa, but still dosa was also very yummy, tasty. And puran poli, of course this outlet is for puran poli, so the taste was good. So overall I'll give 10 out of 10 for this place. It's yummy, amazing. Thank you. Highly recommended. Poli and many items are there, varieties you can't get anywhere in Pune. And all the items here, starting with puran poli, different varieties, and
all these mixtures and other varieties, all are very taste. Anaras also very good. मित्रांनो मसाला डोसा खाल्ला आहे पण एक हा आहे उडुपीचा मैसूर गुंडा, साऊथ इंडियन स्टाईल आहे. पण आता पोट जाम झालं आहे तरी पण तुमच्याकडे एक टेस्ट करतो कारण का हा पदार्थ नवीन वाटतोय मला. तर जबरदस्त आहे आणि पहिल्यांदा खातोय आणि अप्रतिम टेस्ट आहे. मेदूवडा खातोय आणि पण त्याची टेस्ट वेगळीच वाटते मला. संपवलं आहे आणि नक्की याची जर टेस्ट आहे ना जबरदस्त आहे, वेगळ्या स्टाईलचा लागतोय. आणि एक्चुअली ये इसका सभी मतलब उडुपी स्टाइल का जो भी है आइटम्स है बहुत बढ़िया बनाता है. तर मित्रांनो सांगायचं झाल्यास आता आली आहे फिल्टर कॉफी आलेली आहे. ही जी फिल्टर कॉफी बनवते त्याचं पावडर जे आहे मँगलोरवरून येतं, इथे कुठेही ते पावडर भेटत नाही, तिथनं येतं आणि इकडे ती कॉफी बनवली जाते. खास मगाशी तुम्ही कस्टमर एक बघितले असेल, ते म्हटले यहाँ पे जो कॉफ़ी मिलती है वो किधर भी नहीं मिलती, वो वहाँ से पावडर आता है. कॉफ़ी ट्राय करतो आणि तुम्हाला सांगतो याची टेस्ट कशी आहे. जबरदस्त आहे. मित्रांनो मागे बेलांडे सर बसलेले आहे आणि त्यांना विचारूया आता इथल्या पुरणपोळी घराबद्दल आणि त्यांच्या आवडतीची पुरणपोळी कुठली आहे ते विचारूया. आठवड्यातून एकदा दोनदा येत असतो. एवढी चविष्ट पुरणपोळी मी पहिल्यांदा बघितली. घराघरात सणाच्या दिवशीच फक्त पुरणपोळी होते आणि ह्या इथल्या पुरणपोळीच्या मालकांनी एवढ्या सुंदर पद्धतीने मांडणी केलेली आहे, एवढी स्वच्छता आहे, त्यांची क्लिनिंग आहे आणि त्याच्यामुळं आता जो पण असा वाटतं की आज खाऊन झाले की दुसऱ्या दिवशी. आणि त्याच्यामध्ये विशेष असा आहे की पुरणपोळीमध्ये बरेचसे फ्लेवर आलेले आहेत. आवडीची कुठली? तुमच्या आवडीची कुठली? आम्हाला आमच्या आवडीची खव्याची चांगली आहे. आवडीची म्हणजे आता सगळ्याच आवडल्या. मँगो आवडले आम्हाला. तुम्ही अंजीर ट्राय करू शकता. अंजीर तर खूप उत्तम आहे, हेल्थसाठी पण चांगले आहे, छोट्याशा मुलांसाठी चांगले आहे कारण की इम्युनिटी पॉवर चांगली होते. त्याच्यामध्ये गुळाचा प्रकार आहे, ऑर्गॅनिक गुळाचं आहे, त्याच्यामुळे कुठल्याही केमिकल पद्धतीचा कुठलाही प्रॉब्लेम नाही त्यात आणि एकदम टेस्टी, व्हेरी व्हेरी टेस्टी. एकदा नक्की भेट द्या. थँक्यू सौदागरमध्ये. हॅलो, माझं नाव प्रतीक थोरात. मी शुभांगी आणि आम्ही चालवतो आहे भास्कर पुरणपोळी घर, पिंपळे सौदागर ही ब्रांच. आणि हे रिसेंटली आम्ही चालू केले, 1 जूनला चालू केलं आहे. आमच्याबरोबर पुरणपोळी घरमध्ये आमचा एक सब ब्रँडसुद्धा आहे, त्याचं नाव उडपी अण्णा. आणि सो टचवूड सो फार सो गो आमचं चालू आहे. छान रिस्पॉन्स आहे आम्हाला. त्यांनी आमची रिस्पॉन्सिबिलिटी अजून वाढली की क्वालिटी मेंटेन करण्याची आणि जी आम्ही करणार आहोत. जसं तुम्ही बघू शकता की सर आता सांगत होते की यांच्याकडे पुरणपोळी तर आहेत 24 प्रकारचे आहेत. आमच्याकडे आपल्याकडे दही धपाटे मिळतात. मोदक आपण स्वतः बनवतो. किती म्हटलं सर? 24 प्रकार का? 24 प्रकार. अच्छा अच्छा. आणि मोदकही आहेत आपल्याकडे. उकडीचे मोदक पुणे स्पेशालिटी, पुणे पीपल लव्ह इट. आणि आम्ही स्ट्रॉंगली रेडी होतो आता गणपतीसाठी कारण त्याला एवढा छान रिस्पॉन्स मिळाला आम्हाला अपेक्षित नव्हतं. सो येस, वी आर गेटिंग रेडी फॉर दॅट ऑल्सो. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जसं बघू शकता आमच्याकडे भिन्न भिन्न प्रकारचे सगळे फरसाण आहेत, कॉन्डिमेंट्स आहेत. काही महाराष्ट्रातले आहेत, काही बँगलोर साईडचे आहेत, काही गुजरात साईडचे आहेत. सो बेसिकली तुम्ही बघू शकता इथं काकरे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे कडबोल्या, बँगलोरियन आयटम आहे. बरोबर. तो हे आपला महाराष्ट्रीयन फरसाण आहे, स्पेशल मूग दाल चकली, असे बरेच काही आयटम आहेत तिथे जे बेसिकली वेगवेगळ्या ठिकाणी मिळतात. आम्ही त्या सर्वांना एक ठिकाणी एक आणण्याचा प्रयत्न केला. बरोबर. आणि आहे जसं तुम्ही बघू शकता आता जसं मैसूर पाक झाला, हे अशा 2-3 ज्या गोष्टी आहेत ते बँगलोरवरूनच येतात कारण ती त्यांची स्पेशालिटी आहे. बट वी हॅव केप्ट इट ओव्हर हिअर. देसी घी आहेत आपल्याकडे, देसी हे प्युअर देसी घी आहे. आणि मेथी लड्डू झाले, प्रोटीन लड्डू झाले, सर्व प्रकारचे लड्डू. बेसन लड्डू आमच्याकडे असतात, सो सारी संपले जातात. बरोबर. आणि तुम्ही पाहू शकता इकडे पण कोणी थोडंसं जात नाहीये. नोबडी वॉन्ट्स टू टेक अ रिस्क इन दॅट. तर बट आम्ही शार्क टँकवर पुरणपोळी घर हा ब्रँड पाहिलेला. आणि मला काय म्हणायचं आहे की
तुमचं एजमध्ये जरा माझ्यासोबत असेल कल्पना सुचली, या एजमध्ये कल्पना सुचायला पाहिजे आणि अशा बिझनेसकडे कसे काय आवडलं? ओके, आम्ही दोघंही IT प्रोफेशनमध्ये आहोत. हो, स्टील डुईंग दॅट. आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही शॉप चालवतोय आणि वी वॉन्टेड टू डू समथिंग आणि काहीतरी बिझनेस स्टार्ट करायचा होता. मग खूप साऱ्या आयडिया झाल्या. पुणे असंही फूडी लोकांचं आहे बरोबर. आणि त्यातून मग सौदागरमध्ये म्हटलं मग थोडं ट्रॅडिशनलकडे जाऊया आणि मग पुरणपोळीची आयडिया आली. मग आम्ही शार्क टँक असंही बघायचो. त्यात ही आयडिया क्लिक झाली आणि मग डिसाईड केलं की करूयात. तुम्ही शार्क टँकला गेले होते का? म्हणजे ब्रँड गेलेला सीझन 2 ला गेलेला. इव्हन दो आम्ही अंबानीच्या वेडिंग मध्ये पण आमचा स्टॉल होता आणि त्यांना कोकोनट पुरणपोळी आवडले खूप. व्हरायटीज आवडले. जॉन सिना जे गेस्ट होते तर आमचे फाउंडर्स जे आहेत त्यांनी त्यांना पॅनकेक, इंडियन पॅनकेक म्हणून कोकोनट पुरणपोळी खायला दिली. लव्ड इट. अजून चौघांना घेऊन आले वगैरे सर्वांना. ते साऊथ आहे त्यांना कळतं. भिन्न भिन्न प्रकारचे आपल्याकडे फरसाण आहेत, मैसूर पाक, सगळं म्हणजे आयटम्स जे आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन घ्यावे लागतात वेगवेगळ्या. हे तर सगळं एक ठिकाणी मिळेल. पहिली गोष्ट आपल्या ओल्ड स्कूल ज्या पुरणपोळी आहेत आम्ही ते ठेवल्या. थोड्याशा व्हरायटी ट्राय केल्या जे हॉट सेलिंग आहेत बाय द वे आमच्याकडे. तेही ट्राय करा. ॲट द सेम टाइम गोड बरोबर आमच्याकडे तिखट कॉम्बिनेशन आहे जो उडपी अण्णा नावाचा ब्रँड आहे आमच्याकडे, तोही ट्राय करा. पिंपळे सौदागरमध्ये तसा डोसा मिळणार नाही. ती टेस्ट मिळणार नाही कारण ऑथेंटिक उडपी शेफ्स आहेत तिथे. प्लस वी डोंट ॲड सोडा ऑर एनिथिंग लाईक दॅट. तुम्ही जर संध्याकाळी आला की आम्हाला आमच्याकडे डोसाचं पीठ संपलंय सो वी कॅनॉट गिव्ह यू डोसा, हे सॉरी बोलून तुम्हाला म्हणावं लागेल कारण वी डोंट ॲड सोडा आणि ते सोडा ॲड केले की ओढू शकतो. बट वी डोंट डू दॅट. वी हॅव केप्ट इट ऑथेंटिक सिम्पल आणि नक्की ट्राय करा. यू लव्ह इट. थँक्यू. मित्रांनो, अंबानीच्या साहेबांच्या आवडतीची पुरणपोळी मी खाल्ली आणि जबरदस्त असे त्यांच्यामध्ये बऱ्याच व्हेरायट्या होत्या आणि अंबानी साहेबांनी पण रिकमेंड केली होती त्यांच्या मुलाच्या लग्नामध्ये आणि मस्तपैकी ती पुरणपोळी संपवली. कोंबो संपवला त्याचा आणि त्याच्यासोबत शेजारी असलेलं उडपी साऊथ इंडियन स्टाईल मसाला डोसा आहे, मैसूर गुंडा आहे आणि फिल्टर कॉफी अशी संपून झाली. सगळ्यांची जबरदस्त अशी व्हेरायटी आहे आणि जबरदस्त टेस्ट आहे. पुरणपोळी तर एवढ्या प्रकारची मी बघितली नव्हती. 20 प्रकारची पुरणपोळी आहे आणि जबरदस्त टेस्ट आहे. तुम्ही नक्की एकदा भेट द्या आणि नेहमीच मी सांगतोय हा सगळा चवीचा खेळ असतो. प्रत्येकाची चव वेगळी वेगळी असते. एखादा पदार्थ वेगवेगळ्या स्टाईलनं खाल्ला तर त्याची चव लागते आणि असेच तुम्ही वेगवेगळे फूड ट्राय करत जा आणि पुरणपोळी घराला नक्की एकदा भेट द्या. गोविंद पिंपळे सौदागरमध्ये गोविंद गार्डनच्या बाजूलाच पुरणपोळी घर आहे. यांच्या शाखा तर 4 ते 5 शाखा आहे पुण्यामध्ये आणि एक शाखा हीच पिंपळे सौदागरमधली शाखा आहे. नक्की एकदा भेट द्या. जबरदस्त व्हेरायटी आहे. तर चला तर मग भेटूया अशा नवीन अशा व्हिडिओमध्ये. खात राहा, हसत राहा आणि नवीन नवीन पदार्थ एक्सप्लोअर करत राहा. चला तर बाय बाय.